हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीचा मागील वर्षीचा पेपर पाहणार आहोत। या पेपरमधील गणित आणि बुद्धिमत्ता हा सेक्शन बघणार आहोत। ओके, ही शिफ्ट कोणती होती मित्रांनो? 19 ऑगस्टची थर्ड शिफ्ट, 19 ऑगस्ट 2023 ची थर्ड शिफ्ट। ठीक आहे, एकूण शिफ्ट किती झाल्या होत्या? 57 झाल्या होत्या। त्यापैकी पहिली शिफ्ट 17 ऑगस्टला एकूण 3 शिफ्ट झाल्या होत्या। नंतर 18 ऑगस्टला 3 शिफ्ट आणि 19 ऑगस्टला 3 शिफ्ट, 3 त्रिक 9। आजची 19 ऑगस्टची थर्ड शिफ्ट आहे किंवा टोटल पैकी 9th शिफ्ट आहे, 9वी शिफ्ट आहे। ओके, एकूण 9वी शिफ्ट आहे आजची। आपण आपल्या चॅनलवर 57च्या 57 ही शिफ्ट कव्हर करून देणार आहोत, गणित आणि बुद्धिमत्ता हा सेक्शन। ओके, चला तर एकही सेकंद वेळ न गमावता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करू। ओके, माझं नाव आहे प्रवीण निकुरे। मी तलाठी भरती 2023 आणि 2019 दोन्ही वेळेस गणित आणि बुद्धिमत्ता या विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण घेतले आहे मराठी गणित आणि बुद्धिमत्ता या सेक्शनमध्ये। ओके, त्यामुळे आशा करतो माझ्या या ट्रिक्सचा नवीन ट्रिक्सचा वगैरे किंवा नॉलेजचा तुम्हाला चांगला इथे फायदा होईल। क्वेश्चन सोडवण्यासाठी एक्झाममधील क्वेश्चन सोडवण्यासाठी तुम्हाला फायदा होईल। ज्या पद्धतीने मी क्वेश्चन सोडवले जेणेकरून मला पैकीच्या पैकी गुण मिळाले ते तुम्हाला इथे मी सांगतोय। ओके, चला। एक कार 2 शहरांदरम्यान 60 किमी/h वेगाने प्रवास करते। परत येताना तिचा वेग 40 किमी/h असतो। ती पुन्हा मूळ वेगाच्या दुप्पट वेगाने इथून लिहितो। एक कार अशी जाते एका शहरातून दुसऱ्या शहरात। ठीक आहे, तेव्हा तिची स्पीड होती 60 किमी/h। ओके, परत येताना तिचा वेग 40 किमी/h। इथून वापस येते तेव्हा तिची स्पीड असते 40 किमी/h। ओके, वापस आली ते पुन्हा मूळ वेगाच्या दुप्पट वेगाने पहिल्या शहरातून दुसऱ्या शहरात जाते। पुन्हा मूळ वेगाच्या म्हणजे 60च्या दुप्पट 120 किमी/h वेगाने पुन्हा पहिल्या शहरातून दुसऱ्या शहरात जाते। ठीक आहे, बरं, अशी घेऊन पुन्हा जाते आणि परतीच्या मूळ वेगाच्या निम्म्या वेगाने परत येते। पुन्हा परतीचा जो मूळ वेग आहे 40 वेग आहे, वापस याचा वेग आहे त्याच्या अर्ध्या वेगाने पुन्हा ती परत येते, म्हणजे 20 किमी/h वेगाने परत येते। तर संपूर्ण प्रवासादरम्यान तिचा सरासरी वेग किती? ठीक आहे, काढून घेऊ, काय हरकत नाही। तुम्हाला फक्त इथं मराठीचं गणितामध्ये मांडणं जमलं पाहिजे। ठीक आहे, पहा, जातानी 60 किमीचा वेग आहे, पुन्हा येतानी 40 किमीचा, पुन्हा ती गेली, जातानी पुन्हा 120 किमीचा वेग आहे, पुन्हा वापस आली आणि येतानी 20 किमीचा वेग आहे। आता मी अंतर कोणतंही मानलं तर चालते। कोणतं मानाचं? 120, 60, 40 आणि 20 न भाग जाईल असं अंतर मी मानतो 120। का? कारण की 120ला सगळ्यांनी भाग जाते। जातानी ती 120 किमी चालली, येतानी 120 किमी चालली, पुन्हा जातानी 120 किमी चालली, येतानी पुन्हा 120 किमी चालली। अंतर अपॉन वेग कोणता? 60 भागिला 60। पुन्हा अंतर अपॉन वेग भागिला 40। पुन्हा इथं अंतर अपॉन वेग 120 भागिला 40। पहा, जातानी तिला वेळ लागला अंतर अपॉन वेग 6 दुनी 12 म्हणजे 2 तास। पुन्हा ती आली, येतानी वेग लागला 120 किमी अंतर भागिला 40, 4 त्रिक 12 3 तास। येतानी 3 तास वेळ लागला। पुन्हा जातानी वेळ लागला 120 किमी अंतर 120च्या स्पीडनं 1 तास। पुन्हा ती वापस आली इकडे तेव्हा पुन्हा 120 किमी अंतर सेम अंतर पार केलं 20 किमी/hच्या स्पीडनं, 20 किमी/hच्या स्पीडनं। 2 सक 12 6 तास लागले येतानी। ठीक आहे, म्हणून आता लिहा वेग म्हणा, सरासरी वेग म्हणा बरोबर एकूण अंतर भागेला एकूण लागणारा वेळ। एकूण अंतर किती आहे? 120 किमी जातानी प्लस 120 किमी पुन्हा येतानी प्लस पुन्हा जातानी 120 किमी प्लस पुन्हा येतानी 120 किमी, 12/48 म्हणजे 480 किमी अंतर लागलं। 480 किमी अंतर, 480 किमी हे एकूण अंतर झालं, भागेला लागणारा एकूण वेळ 2 आणि 1 3 तास, 3 आणि 3 6 तास, 6 आणि 6 12 तास। 12×4 = 40,
आन्सर तुमचं चॉईस एकदा पाहून घ्या का तर हो यस ठीक आहे. पहा आणखी तुम्हाला एक घिसापिटा रूल सांगून देतो घिसापिटा क्वेश्चन सांगून देतो. एक गाडी आहे तिचं जाताना वेग 60 किमीचा होता येताना वेग 40 किमीचा होता तेव्हा सरासरी वेग जो की 48 असतो. ठीक आहे चला झालं तेवढंच आहे दुसरं काही नाही सांगण्याला एक तेच होतं महत्त्वाचं तिथं दुसरं काहीच नाही. समान संबंध डी नंतर ई एफ एक सोडून एल नंतर एम एन एक सोडून एच नंतर आय जे आहे बरोबर पी क्यू नंतर आर पाहिजे पण नाही कॅन्सल ए बी नंतर सी आहे राहू द्या एम नंतर एन ओ पाहिजे नाही आहे पण मग कॅन्सल. ओके पा पहिलं लेटर झालं. आता एस ए सी ए वगैरे पाहून घ्या शेवटचं लेटर. इथे पाहायचं फक्त कोटं समान आहे कोटं समान नाही तर क्यू आर एस एकचा गॅप सी हां जमते हे का कारण की इथं एकचा गॅप समोरचा आहे इथं एकचा गॅप रिव्हर्सचा आहे म्हणून तुम्ही शेवटचं लावून घ्या जे के नंतर एल समोरचा एकचा गॅप एच आय जे के एल समोरचा गॅप म्हणून क्यू नंतर ओ पी क्यू आर नंतर एस इथं रिव्हर्स होत आहे ए नंतर बी सी होत आहे हे चुकलं. ओके फॉरवर्डचा समोरचा गॅप आहे एकचा. नेक्स्ट 3 नंबरचा क्वेश्चन. चला सगळ्यांना विजिबल आहे. सर्व संख्या केवळ 2 अंकी आहेत. चला पहा 12 आणि 6 18 18 आणि 6 24 24 आणि 6 30 जे की इथं आहे इथं नाही. ओके आता क्यू क्यू आय आणि एल सेकंडवरून तुमचा आन्सर निघते आणि थर्डवरून पण तुमचा आन्सर निघते. आपण सेकंडवरून काढू. डी आहे डब्ल्यू आहे पी आहे घ्या डी डब्ल्यू आणि पी आपण सेकंड लेटर पाहत आहोत दुसरं लेटर पाहत आहोत. डी म्हणजे 4 डब्ल्यू म्हणजे 23 पी म्हणजे 16. इकून तुम्ही असे जा किती होते 7चा फरक आहे. इकून असे जा कितीचा फरक आहे 23 आणि 3 26 आणि प्लस 4 7चा फरक आहे. ओके म्हणून तुम्ही इथून असे या जेव्हा तुम्हाला इथं 7 वाढून 16 झाले पाहिजे. जर इथं 9 घेतले तरच तुमचे 9 + 7 16 होते म्हणजे आय. सेकंड नंबरला आय जे की इथं आहे इथं नाही. ठीक आहे चला ऑप्शन नंबर 2. एक रक्कम 15 वर्षात चक्रवाढ व्याजाने तिच्या स्वतःच्या दुप्पट होते. पहा दुप्पट होते आणि वेळ किती लागत आहे 15 वर्ष. ओके किती कालावधीत ती तिच्या स्वतःच्या 8 पट होईल. ओके दुप्पट नंतर पुन्हा 4 पट होईल. इथे 15 वर्षाचा काल लागेल. ठीक आहे 4 पट नंतर पुन्हा 4 दुने 8 पट होईल. इथे लागेल पुन्हा 15 वर्षाचा काल. किती कालावधीत तर 15 + 15 + 15 45 कालावधी. ठीक आहे 40 इयर्स 45 वर्ष. बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार 3.5 4.9 भागेकार 3.5 4.9. ओके गुणला 10 करा गुणला 10 करा जमली इथपर्यंत 49 डायरेक्ट आहे 49 प्लस 0.5 गुणला 0.3 0.5 ला आपण 5/10 लिहू शकतो गुणला 0.3 ला आपण 3/10 लिहू शकतो मायनस 0.1 ला 1/10 लिहू शकतो. ओके हे जे शेवटचा पॉईंट आहे ना हा म्हणजे मित्रांनो तुम्ही कन्फ्यूज होत असाल 0.1 पॉईंट थोडे कन्फ्यूज होत असन कन्फ्यूज नको होऊ. हे म्हणजे शेवटचा वाक्याचा शेवटी जो आपला हे राहते पूर्णविराम तो पूर्णविराम आहे. ठीक आहे फुल स्टॉप आहे तो. हां इथे होते 10 खाली आहे 10 100 5 15 5 दुने 10 3/20 मायनस हे तर प्लस आहेच इकडे 3/10 दुने 20 याला समजा 20 करून करतो म्हटलं तर वर 2 द्या लागेल खाली गुणला 2 होते 2/20 इकडं 5 7 35 नाही 7 5 35 7 7 49 5/7 इथे आन्सर आहे. हे तुमचं होते 2तून 1 गेला 3तून 2 गेले 1/20 1/20 प्लस 5/7 5/7 प्लस 1/20. ठीक आहे पाहून घेऊ इथे करावंच लागणार आहे आपला आन्सर.
गुणला 20 गुणला 7 गुणला 7 गुणला 20. ओके. चला 7×14 खाली तर 140 येणार, खाली तर 140 येणार, वर काय येत आहे 20 आपण 100 प्लस 7 1 7 107. बरोबर आहे ना. हां ओके ना. थोडंसं आपण जास्तच याच्यामध्ये गेलो का डीपमध्ये, म्हणजे इझीवाला आपण एकदम इझीवाला थोडं जास्तच हे केलं. भागाकार करून घ्या. हे तुमचं आन्सर तुमचं एवढं यायला पाहिजे. शेवटी 4 4 4 आहे, 6 6 6 2 6 2 आहे. ओके. थोडंसं आपण हे गेलं तरी 107 भागाला 140 करून टाका, तुमचा आन्सर येऊन जाते. किंवा आपण एवढं हे करण्यापेक्षा डायरेक्ट शॉर्टनं जरी केलं तरी होऊन जाते. ह्या दोघांचा भागाकार होते मित्रांनो, किती होते 35 भागिले 49, पॉईंट हटून जाते. 5 7 35 सॉरी 7 5 35 7 7 49 प्लस ह्या दोघांचा गुणाकार करा. 3 5 15 हे 0.15 होईल, मायनस 0.1. ओके. हे आता हे करून घ्या इथे. या दोघाला हे त्याला काय म्हणतो 0.15 मायनस 0.1 किती होते 0.15 मायनस 0.10. 5 5 0. कोणते प्लसचे येते का मायनसचे येते, मोठी संख्या प्लस 15 आहे म्हणून प्लसवाले 0.5. ठीक आहे. शेवटी प्लस 0.5 करावं लागते. आणि हे आता हे भाग करून द्या ना. 5/7 0 0 0 7 7 49 हात राहिला 1 राहिला 0 7 1 7 3 उरले 0 7 4 28 2 उरले 0 7 2 14 6 उरले 7 1 हो हे 0.5 याच्यामध्ये ॲड केले. 0.7142 मध्ये जर का 0.05 ॲड करले तर हे होते 7642. हे 0.764 आला 0.764 0.764. चला नेक्स्ट. ते मगाच्या पण निघते आन्सर, पण थोडंसं आपण जास्त हुशारी केली आणि थोडंसं क्लिश झालं, दुसरं काहीच नाही. ओके. चला 12 मिनटं झाले. एन नंतर ओ सोडून पी, तसंच पी नंतर क्यू सोडून आर, मग टी नंतर एस, टी नंतर यू सोडून व्ही. व्हीनं कोण सुरुवात आहे, नाही आहे नाही आहे, शेवटी ओ ओ एस एस, शेवटी 2 नंबर पाहता. व्ही डब्ल्यू एक्स, एक्स सोडून, तसंच ओपी क्यू आर एस, शेवटून 2 नंबर एस, जे की इथं आहे. अरे फालतूच आपण एस काढलं, माझ्या लक्षात नाही आलं. सुरुवातीपासून 2 नंबरचं ओ आणि एन आहे, कोण आहे ते पाहून घ्यायचं. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. सुरुवातीपासून 2 नंबरचं पाहिजे होतं आपल्याला, चुकीनं आपण ते शेवटचं काढलं. पहा आर नंतर एस सोडून टी, तसंच एल नंतर एम सोडून एन, सुरुवातीपासून 2 नंबर एन, इथं नाही आहे, इथं आहे. नेक्स्ट 7 नंबर क्वेश्चन. येथे अशा किती संख्या आहेत ज्यांच्या लगेच आधी एक अक्षर, लगेच अधिक एक अक्षर, लगेच नंतर एक अक्षर. पहा अक्षर संख्या अक्षर पाहिजे. पहिलं संख्या पाहायचं, याच्या आधी नंतर एक अक्षर आहे का, नाही. याच्या पण नाही, याच्या पण नाही. नंतर पहा याच्या पण नाही आहे, कोणतंच नाही, 0 एकही नाही. ओके. पहा अशा कंडिशनमध्ये पहिले संख्या पाहायची सुरुवातीपासून बरं, आणि आधी अक्षर नंतर अक्षर आहे का पाहायचं. नाही ना, मग चला समोर. नेक्स्ट एकही नाही. सर्व पुरुष माकडे आहेत, सर्व पुरुष माकडे आहेत. काही कलाकार पुरुष आहेत. ठीक आहे, काही कलाकार पुरुष आहेत. बघा सर्व पुरुष म्हणजे पूर्ण पुरुषाचा पूर्ण गोल माकडाच्या आतमध्ये टाकला, कारण की माकडाच्या आतमध्ये पूर्ण पुरुष आहे. नंतर पुरुषांपैकी काही पुरुषे कलाकार आहेत. चला एकही कलाकार माकड नाही, निष्कर्ष एकही कलाकार माकड नाही, स्पष्टपणे दिसतंय ना, आहे म्हणून हे कॅन्सल. सर्व कलाकार पुरुष आहेत. कलाकारातला सर्व पार्ट आहे का पुरुष, नाही, काही पार्ट आहे पुरुष, म्हणून हे कॅन्सल. वाटल्यास काही कलाकार पुरुष आहे, हे तुमचं आन्सर बरोबर आहे. म्हणून कोणतं, म्हणजे हे आन्सर तुम्ही दोन्ही पण तुमचे चुकते. ना तो ए ना तो बी, एकही तर्कसंगत नाही. हां नेक्स्ट 9 नंबर क्वेश्चन. 44 डी 44, डी म्हणजे काय होते प्लस,
44 आणि 44 होते 88. परंतु ए पाहून घ्या, ए काय होतं, एचा भागाकार अर्थ आहे ना, म्हणून ते नाही घ्यायचं. 44 प्लस 44 ए 2b, ए 2b म्हणजे गुन्हेला 2b, 3c 49, 3c 49. पहा आता का कुठं का होते पाहून घ्या. हे होते 2 आणि 2 गुणला 3, 3 2 6, 3 2 6 मायनस 49 प्लस 44. एकक स्थानच्या अंकानुसार पहा 6 आणि 4 10, हे 49 पेक्षा मोठी संख्या होते. 6 आणि 4 10, 10तून 9 गेले 1. शेवटी एकक स्थानी 1 पाहिजे, जो की फक्त आणि फक्त इथंच दिसतंय, म्हणून हे तुमचं आन्सर आहे. नऊशे किमीच्या प्रवासासाठी एक ट्रक 50 किमी/h वेगाने पहिले 300 किमी अंतर पार करतो. 900 किमीमधील 300 किमी 50 किमी/hच्या वेगाने पार करतो, म्हणजे अंतर अपॉन वेग इज इक्वल टू वेळ. अंतर प्रवास करतो. उर्वरित अंतर किती वेगाने केले पाहिजे जेणेकरून सरासरी वेग 60 किमी/h राहील. ओके ठीक आहे. प्लस 900तून 300 अंतर पार केलं, उरलं किती 600 किमी अंतर हे कितीच्या स्पीडनं, म्हणजे एक्सच्या स्पीडनं तुम्ही पार करा जेणेकरून तुमचा सरासरी वेग 60 किमी/h राहील. ओके पहा कसं झालं हे इथून एकूण, बरोबर आहे ना. एक मिनिट थांबा. सरासरी वेग 60 किमी/h म्हणजे बघा, अंतर अपॉन वेग इज इक्वल टू वेळ, अंतर अपॉन वेग इज इक्वल टू वेळ. म्हणजे मी काय म्हणतो, इथला वेळ प्लस इथला वेळ बरोबर टोटल वेळ होईल, नाही राहू टोटल वेळ. आणि जर का तो टोटल वेळ काढायचा असेल तर ह्या 900 किमीला ॲव्हरेज स्पीड 60नं भागा लागणार नाही का. 900 किमीला वेगानं भागा तेव्हा तुमचा इथलं टोटल वेळ येईल. तेव्हा जेव्हा तुम्ही ॲव्हरेज स्पीड 60 असेल तर तुमचा वेळ तुमचा इथे येईल, जे की 0 0 कटला 6 1 6 7 8 9 6 5 30 15 तास. टोटल तुमचे 15 तास झाले पाहिजे इथं. समजलं इथपर्यंत. पहा जर तुम्हाला ॲव्हरेज स्पीड 60 किमी/h ठेवायची असेल तर तुमचा वेळ किती होतो, 900 अंतर भागीला 60 वेग, तेव्हा तुमचा 15 तास होते वेग, वेळ 15 तास तुमचे वेळ होते. ओके मग तुम्हाला एवढा वेळ इथे लागला प्लस एवढा वेळ इथे लागला. आता या ठिकाणी अंतर अपॉन वेग इज इक्वल टू वेळ, अंतर अपॉन वेग इज इक्वल टू वेळ. या ठिकाणचा वेग तुम्हाला माहीत नाही, तो काढून घ्यायचा. हे सरळ असं होते, हे असं 5 36 6 प्लस 600 भागला x, 600 भागला x इज इक्वल टू 15. आता हे प्लस 6 डायरेक्टच तिकडे मी -6 नेतो. तुमचं इथं आन्सर यायला पाहिजे 15तून 6 गेले 9, बस झालं. 9 गुणला x इज इक्वल टू 600, म्हणून x इज इक्वल टू किती होते 7 9 63, 9 7 63, हातचे किती, एक मिनटं, 600 इज इक्वल टू 9x, 600 भागला 9. ओके 9 7 63, सॉरी 9 6 54, ऑप्शन 6 वाला नाही दिसतंय की ते 52 272, 200 भागला 3 पाहून याला जर करतो म्हटलं 3 2 6 3 3 9, 200 भागला 3. ओके तुमचं काय तर वेग काय तर 200 भागला 3 पाहिजे, बघा ना 200 भागला 3 तुमचं आलं इथे. किंवा डायरेक्ट पॉईंटमध्ये आन्सर काढतो म्हटलं तर हे होतं तुमचं 9 9 6 54, उरले 4, 9 चौक 36.409, 64.409 तुमचा आन्सर येते, किंवा 200 भागला 3 सारखंच आहे. क्वेश्चन नंबर 11 बघा. 11 नंबरचा क्वेश्चन, एका विशिष्ट संख्येच्या वस्तू 150 किमतीला 3 याप्रमाणे खरेदी केल्या. ठीक आहे, मग एक कितीला खरेदी केली 50ला. ओके आणि त्या सर्व 180 रुपये किमतीला 4 विकल्या. मग विकल्या कितीला, 4 चौक 16 17 18 4 25 45ला विकल्या. ओके नफा किंवा तोट्याची टक्केवारी काढा. इथं एका वस्तूची किंमत आपण 50 काढली, एक वस्तू 50ला घेऊन इथं एक वस्तू 45ला विकली. स्पष्टपणे दिसत आहे 50ची वस्तू तुम्ही 45ला विकत आहे, म्हणजे 5 रुपये कमी घेऊन विकत आहे, 5 रुपये घाटाने विकत आहे. कोणापैकी 50 पैकी. याचे तुमचे तोटा झाला इथे 50 दुने 10% तोटा. ओके 10% तोटा.
दिसतंय तुम्हाला इकडे शेवटी शेवटी वगैरे दिसतंय का व्यवस्थित? शेवटी वगैरे दिसतंय ना व्यवस्थित? बघा बघा, एका वस्तूची खरेदी किंमत 12,000 आहे, 1200 आहे आणि विक्री किंमत तिच्या खरेदी किमतीच्या 504 पट आहे. नफा केवळ तोट्याची टक्केवारी काढा. पहा, अशा कंडिशनमध्ये, अशा याच्यामध्ये ह्या 1200चा काहीही घेणं देणं नाही. 504 लिहा पहिलं. विक्री किंमत तिच्या खरेदी किमतीच्या 504 पट आहे. मी असं म्हणू का? विक्री किंमत खरेदीच्या 504 पट आहे, म्हणून विक्री अपॉन खरेदी इज इक्वल टू 5 आणि 4 होते. इथे 4 खरेदी आहे आणि त्याच्यावर 1 रुपया नफा भेटत आहे. 4 खरेदी आहे आणि त्याच्यावर 1 रुपया नफा भेटत आहे. गुणला 100 करा म्हणजे तुमचे 25% तुमचा काय झाला? फायदा झाला. 25% नफा झाला. ओके, चला. तेरा घ्या. प्रश्नचिन्हात जागी 315, 347, 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, 9 आणि 2 1101, 1 आणि 2 3, 3 आणि 2 5, शेवटी 5 वाला एकमेव आहे. ओके, चला. सेम फरक सेम आहे. दुसरं काहीच नाही येते, फरक सेम आहे. काही माणसे 12 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात, म्हणजे एक्स माणसे 12 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात. अशा माणसांच्या दुप्पट संख्येस त्या कामाचा निम्मा भाग करण्यास किती दिवस लागेल? ओके ओके, ठीक आहे. हे एक्स काय तर माणसे. बरं, डायरेक्ट शॉर्ट सांगू का? मी म्हणतो एक्स माणसे किंवा काही माणसे 12 दिवसामध्ये काम करतात, 12 दिवसात एक काम पूर्ण करतात. अशा माणसाच्या दुप्पट संख्येस, माणसाची जर संख्या दुप्पट झाली तर, एक मिनिट थोडंसं मला इथं लिहू द्या. एक्स माणसे किंवा काही माणसे 12 दिवसात एक काम पूर्ण करतात. आता पहा, कारण की कधी कधी दिवस आणि माणसामध्ये कन्फ्युजन होते, त्यामुळे इथं मी असं लिहिलं, दिवस आणि माणसे लिहिले. अशा माणसांच्या दुप्पट संख्या कोणाची आहे? माणसांची जर दुप्पट संख्या असेल, माणसं जर डबल केले तर काम तुमचं अर्ध्या दिवसामध्ये पूर्ण होते. ओके, चला. आणि कामाचा निम्मा भाग करण्यास किती दिवस लागेल? पुन्हा समजा कामाचा भाग पुन्हा मित्रांनो अर्धा केला, 102 केला, तर इथं माणसे किती? दुप्पट लागेल. हो, दिवस म्हणजे कामाचा भाग पुन्हा अर्धा केला तर माणसे तुमचे, एक मिनिट थोडंसं चुकलं. हां, पुन्हा समजा काम आणि दिवस याचा जर संबंध काढतो म्हटलं, पुन्हा काम आणि दिवस याचा जर संबंध काढतो म्हटलं, तर नंतरचं वाक्य पहा. कामाचा निम्मा भाग, जर कामाचा भाग अर्धा केला तर दिवस पण तुम्हाला अर्धा लागेल. ओके, दिवस पण तुम्हाला अर्धी लागेल. मग ठीक आहे, मग शेवटी किती दिवस लागेल? बेसक 12 पुन्हा त्रिक 6. पहा, या ठिकाणी पहिल्या कंडिशनमध्ये 6 दिवस लागत होते आणि काम जर पुन्हा अर्ध केलं तर दिवस 6च्या ऐवजी पुन्हा अर्धे लागेल. किती? तर 3 दिवस. हे झालं शॉर्ट. ओके, आता आपल्या बेसिकनुसार करता येते का पाहून घेतो मी एकदा. बेसिकनुसार करता येते का पाहून घेतो एकदा. काही माणसे म्हणजे मी एम मानतो, 12 दिवस त्याला 12D मानतो, एक काम करू शकतात. एक काम आहे जे एक्स माणसे, जाऊ दे, माणसे म्हणजे एम मानतो, काही माणसे 12 दिवसामध्ये करू शकतात. अशा माणसांचा, आणि काम कोणतं? एक काम आहे, एक काम. त्याला कामला काय म्हणू रे? काम मानून, बरं जाऊ दे, एक कसं लिहितो? एक काम वर्क शेवटी डब्ल्यू, वर्क लिहितो. आणि माणसेला माणसे मराठीत तुम्ही लक्षात ठेवा थोडं. अशा माणसांच्या दुप्पट संख्येस, जर माणसांची संख्या दुप्पट झाली, एम म्हणजे माणूस होते, संख्या जर 2M झाली, त्या कामाचा निम्मा भाग, कामाच्या अर्धा भाग W भागीला 2, W भागीला 2 करणे म्हणजे इकडे होते गुणला 2 करणे होते. ओके, चला. करण्यास किती दिवस लागेल? तर D दिवस लागेल. करून पहा आता. हे खालचे W कटले, M हो, M वरून M कटलं, 2M मधून 1 M कटला, फक्त इथं M राहिला. बेसक 12, 6 दिवस गुणला, इथं तर फक्त Mच आहे, MD. ठीक आहे, एक मिनिट, थोडं काही चुकत आहे का? DD कटले, MG काय रे हे आता
तुम्हाला दिवस पडायचे पहा. जाऊ द्या, काही माणसाच्या ऐवजी मी म्हणतो 10 माणसे घ्या. 10 माणसे 12 दिवसात गुणला 12 दिवस, काम एक आहे तर एक कार्य, त्याला आपण डब्ल्यू तरी मानलं तरी होऊन जाते. अशा माणसांच्या दुप्पट संख्येस जर माणूस इथं 10 आहे तर इथं माणूस किती दुप्पट होऊन 20 होऊन जाईल. त्या कामाचा निम्मा भाग, काम एक आहे तर भाग एकचा कामाचा अर्धा भाग याच्या अर्ध्या म्हणजे डब्ल्यू भागला 2, भागला 2चे वापरून वर 2 लिहितो. इथे करण्यास किती दिवस लागेल गुणिला दिवस माहीत नाही, दिवस एक्स दिवस, एक्स दिवस. ठीक आहे. डब्ल्यू डब्ल्यू कटले, बे सक 12 दाहीन दुने 20 बे त्रिक 6 बरोबर आहे. 3 दिवस इज इक्वल टू एक्स दिवस. एक्सची किंमत 3 आली म्हणजे आपला बेसिकनुसार पण करता येते, परंतु थोडंसं बेसिकनुसार थोड्याशा गोष्टी क्लिष्ट होऊन जाते. डायरेक्ट ट्रिक न केलं तर लवकर आन्सर येते. नेक्स्ट, एक कार 60 किमी पर वेगाने जाते, 3 तासानंतर तिचा वेग 80 किमी होतो. वेग गुणला वेळ. पहिले 60 किमीच्या स्पीडने जाते, नंतर 3 तास चालते. ओके, त्याच्यानंतर तिचा वेग होतो 80 किमी पर्यंत वाढला जातो आणि कार पूर्णपणे थांबण्यापूर्वी वेग हा 2 तासांसाठी कायम राखला जातो. हो, म्हणजे 80 किमी करतो परंतु तो 80 किमी पूर्ण 2 तासासाठी कायम राखला जातो, एवढं अंतर. ठीक आहे. वेग गुणला वेळ, वेग गुणला वेळ. तर गाडीने पार केलेले अंतर किती तेच आहे ना, वेग गुणला वेळ एवढं अंतर प्लस एवढं अंतर. 3 × 18 प्लस 8 × 2 = 16, 0 0 शेवटी मला वाटतं सगळ्याच ठिकाणी 0 राहील. ओके, मग 16 आणि 18 34 का एकाच ठिकाणचं. ठीक आहे. चला नेक्स्ट. MNO PQRS, पहिलं एस कुठं आहे, एकमेव ठिकाण एस वाला. 16 नंतर 17. त्यानंतर 17वा क्वेश्चन, याला शेवटी करू. थोडं मला वाटतं याच्यामध्ये मिस्टेक्स आहे ते बघू शेवटी. 18वा क्वेश्चन घ्या. मला वाटतं त्यात थोडं मिस्टेक्स आहे त्याच्यामध्ये, त्या क्वेश्चनमध्ये. ठीक आहे. ए आणि बी एक काम अनुक्रमे 6 दिवसात व 8 दिवसात पूर्ण करतात. ए आणि बी एक काम अनुक्रमे 6 आणि 8 दिवसात पूर्ण करतात. सीच्या मदतीने त्यांनी 3 दिवसांत ते कार्य पूर्ण केले. ए प्लस बी प्लस सी तिघांनी मिळून जर काम केलं तर ते होत आहे 3 दिवसामध्ये. ओके, आणि 1848 कमावले. ठीक आहे. सीचा वाटा किती आहे ते इथे तुम्हाला इथे सांगायचं आहे. सीचा वाटा किती आहे ते सांगायचं आहे. ठीक आहे ना. तिघांचा पण लसावे घ्या. 24 येते ना, 24, 6 चौक 24, 8 त्रिक 24, 3 8 24. जमलं पा. ए प्लस बी प्लस सी तिघांची क्षमता 8ची आहे. तिघांची ही क्षमता 8ची आहे. त्यापैकी एची क्षमता 4 आहे, बीची 3 आहे. एची 4 आहे, बीची 3 आहे. 4 + 3 दोघांची जर का 7 झाली आहे, 4 आणि 3 7 झाली आहे. ऑब्व्हियसली तिघांची 8 असेल तर याची 1 असायला पाहिजे, सीची 1 असायला पाहिजे. म्हणून तरच तुमची 3 4 आणि 3 7 आणि 1 8 होत आणि क्षमता. म्हणून सीची क्षमता तुमची 1 आहे. ओके, चला. एची क्षमता 4, बीची क्षमता 3, सीची क्षमता 1 आहे. म्हणून क्षमता म्हणजे काय तर कॅपॅसिटी, प्रत्येकाची काम करण्याची एक कॅपॅसिटी असते, तेच इथे दिलेली आहे. म्हणून तिघांची काम करण्याची कॅपॅसिटी ए गुणोत्तरात बी गुणोत्तरात सी, तिघांची क्षमता आहे 4 × 3 = 1, 4 × 3 = 1. म्हणून त्यांना मिळालेला पगार, त्यांना मिळालेली मजुरी 1848 ही 4 आणि 3 7 प्लस 1 8, 8 भागितलं तर 1 रेषा निघते आणि तुमचा सीचं गुणोत्तर आहे 1. म्हणून तुमचा आन्सर येते सी इज इक्वल टू एवढे. 8 × 2 = 16, 17 18, 8 त्रिक 24, 8 1 8, 231. ठीक आहे. 19 नंबरचं क्वेश्चन बा. 4 शब्द जोड्या. ओके, 8 म्हणजे पंचकोन होते का, नाही ना. 4 म्हणजे चौरस बरोबर आहे. 3 म्हणजे त्रिकोण, 6 म्हणजे षटकोन. षटकोनाला 6 कोण असतात, त्रिकोणाला 3 कोण असतात, चौरसाला 4 कोण असतात, पंचकोनाला 5 कोण पाहिजे, 8 नाही. म्हणून हे तुमचं वेगळं आहे, हेच तुमचं चुकीचं आन्सर आहे. 20. एक रक्कम 2 वर्षांसाठी सरळ व्याजाने विशिष्ट वार्षिक दराने गुंतवली. ठीक आहे. विद्यमान दरापेक्षा दरसाल 3% अधिक दराने गुंतवली असते. मी काय म्हणतो, एक रक्कम आहे
ती 2 वर्षासाठी गुंतवली. ओके, काहीतरी रेट आहे, विशिष्ट वार्षिक दर आहे, माहीत नाही किती वार्षिक दर आहे. विद्यमान दरापेक्षा 3% अधिक दराने जर गुंतवले असते तर 2 वर्षात जमा झालेले सरळ व्याज 240 अधिक आले असते तर गुंतवलेली रक्कम किती. पहा, मी एक रक्कम कर्जानं घेतली किंवा कर्जानं दिली, जर जो मी रेट ठरवला त्याच्यापेक्षा 3% जास्त जर मी रेट घेतला असता, 3% जास्त रेट घेतला असता तर पहिल्या वर्षी 3% प्लस दुसऱ्या वर्षी 3%, एकूण 6% जास्त मला भेटले असते. 6% जास्त भेटले असते आणि हे 6% म्हणजे इथे दिलेले अधिकवाले रुपयांमध्ये. मी काढले 6% फरक काढला आणि त्यांनी ॲक्च्युअलमध्ये 240 रुपये डायरेक्टच सांगितलेले आहेत. बस 6% बरोबर 240%. तर तुम्हाला ती रक्कम विचारली शेवटी तर 100% काढून टाकायचे. झाला 1% निघला इथे, झाले 100% निघले. ठीक आहे. 6 चोक 24, 4वर 3 शून्य, 4वर 3 शून्य. 21 नंबर क्वेश्चन बघा. 86 77 68 59 51 54 59. ओके, पहा 6 1 7 7 1 8 8 1 9. शेवटी एकक स्थानी इथं 9 आहे, इथं 9 आहे. ठीक आहे. पहा पुन्हा 8 -1 7 -1 6 -1 5 इथे येत आहे. 49 49 आहे. हे कट्टे. ठीक आहे. चला SYE एस म्हणजे 19, वाय म्हणजे 25, ई म्हणजे 5 होते. ओके, इथं पकडतो म्हटलं तर हे 6 वाढत आहे इथे. 19 25. इथं जर पकडतो म्हटलं तर हे 1 होत आहे 26, पुन्हा 5 वाढत आहे 5 म्हणजे 6चा फरक आहे. इथं पुन्हा 6चा फरक काढला तर हे तुमचे 6 5 11 होत आहे. ओके, आणि 11 म्हणजे के. सुरुवातीला पाहिजे के, जे की इथं आहे, इथं नाही आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर 1. 22 चे मूल्य किती. गुणाकार करून टाकायचा. मी काय म्हणतो, गुणाकार करून घेऊ. इथे पहिलं गुणाकार करून घेऊ. 3 1 3, 3 त्रिक 9. 9 तर येते, परंतु पॉईंट किती द्यायचे ते सांगतो. सगळे पॉईंट मोजून घ्यायचे. 1 पॉईंट 2 3 पॉईंट 4 5 6 पॉईंट. 1 पॉईंट 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6.0. ठीक आहे. आणि शेवटी 9 वाले हे आहे आणि हे आहे. आणि इथं बघा 6 म्हणजे शून्यवाले 5 पाहिजे. 1 2 3 4. इथं 4 शून्य आहे. इथं 1 2 3 4 5 शून्य आहे. तुमचा आन्सर किती. 1. वेगळा अक्षर गट यू पी. पी आणि डब्ल्यू, पी आणि यू पा दोघांमध्ये काय संबंध आहे. पी म्हणजे 16, यू म्हणजे 21 आहे. 16 आणि 5 21. ठीक आहे. एफ आणि जे. एफ म्हणजे 6, जे म्हणजे 10. 10 आणि 4, 6 आणि 4 10. एम म्हणजे 13, आर म्हणजे 18. एम म्हणजे 13, आर म्हणजे 18. 13 आणि 6 18. पा इथं 6 एक मिनटं काय 16 आणि 5 21. 13 आणि 6 18. 4 5 6. सगळे फरक वेगवेगळे आहे. करवा एच आणि एम म्हणजे एफ 8 आणि 13. 8 5 13. बरोबर आहे का. इथं 6 कसं आलं मग. 13 आणि 5 18. ठीक आहे ना. 5 4 6 5. काय फरक आहे काही समजलं नाही मला. 5 5 6. 8 5 13. हो. अरे हा 5 आणि 3 8. इथे 5च आहे ना भाऊ. 5चाच फरक आहे ना. बरोबर ना. 5चा फरक 5चा फरक. 13 आणि 6 असते तर 19 झाली असते इथे. तुमचं वेगळं कोणतं तर सेकंड ऑप्शन वेगळा आहे. ठीक आहे. कारण की बाकी सगळ्या ठिकाणी 5 5चा फरक आहे. सेकंड ऑप्शनला 4चा फरक आहे. 24 नंबरचा क्वेश्चन बघा. 97 5. ओके. 2 आणि किती 8. 8 आणि 2 11 ना. 9 2 11. 9 आणि 2 11. 11 आणि 2 22 23 24. 5चा फरक आहे. 9चा फरक आहे. 11 आणि 2 22 23 24 13. 5 आणि 4 9. 9 आणि 4 13. 13 आणि 4 किती 17 का. ओके. मग 7 आणि 4 11शी 1. शेवटी 1 असणारी हेच संख्या आहे. ओके. कोणतीही एक असताना 1 नाही आहे. म्हणून तुमचा आन्सर काय. फरक काय. फरकांचा फरक 4 4 4 आहे इथे. सर्व पक्षी प्राणी आहेत. सर्व पक्षी प्राणी आहेत. पूर्णच्या पूर्ण पक्ष्यांचा गोल आपण प्राण्याच्या आतमध्ये काढला. एकही माणूस प्राणी नाही. कोणताही माणूस प्राणी नाही. आणि ठीक आहे ना.
काही माणसे पक्षी आहेत, माणसांचा आणि पक्ष्यांचा काहीही संबंध नाही म्हणून हे वाक्य तुमचं चुकलं. सर्व पक्षी माणसे आहेत, पक्षाचा आणि पुन्हा माणसाचा काही संबंध नाही म्हणून हे वाक्य चुकलं. दोन्ही वाक्य तुमचे चुकले. निष्कर्ष 1 आणि 2 दोनही तर्कसंगत नाही. नेक्स्ट. आता बघा 17 नंबर क्वेश्चन राहिला आता, तो आपण कंप्लीट करून घेऊ. त्यामध्ये मला वाटतं थोड्या मिस्टेक्स आहे. बघा पाईप सी एकट्याने एक टाकीला 17 नंबरचा टाईप राहिला होता. पाईप सी एकट्याने एका टाकीला 12 मिनिटात भरू शकतो. सी पाईप एकट्याने एका टाकीला 12 मिनिटात भरू शकतो. तर पाईप ए आणि पाईप बी एकत्र 6 मिनिटात भरतात. ए प्लस बी एकत्र 6 मिनिटात भरू शकतात. जेव्हा पाईप एने 1 मिनिट भरू दिली, एनं टाकी 1 मिनिटात भरू दिली, मग पुढची 2 मिनिटे सीने भरू दिली. ठीक आहे. मग नंतर सीने भरू दिली 2 मिनिटं आणि नंतर पाईप एने आणि असेच पुढे यापुढे सुरू ठेवले. ठीक आहे, असंच चालू केलं, पुढे सुरू ठेवलं. ती टाकी 16 मिनिटात भरते. 16 मिनिटात भरते. मी काय म्हणतो 1 आणि 2 3 मिनिटात टाकी किती भरते आपण ते पाहून घेऊ पहिलं. ह्या दोघांचा लसाई होते. मी सांगून 12च्या ऐवजी मित्रांनो 24 घेतो, कारण की डाटा थोडा समोर वाढू शकते म्हणून यात 12च्या ऐवजी 24 घेतो. किंवा 12×72 सहसा 72 घेऊन घेऊ का, मोठा आकडा 12×72 घेतो, कारण की इथे पण तुमचं ए आणि बी पुन्हा ए आणि बी इथे वाढणार आहे म्हणून मी आकडा थोडासा मोठा घेतो. ओके, चला. इथून तुमची ए आणि बीची दोघांची पण कोणाची तरी एकाची क्षमता निघते ते पाहून घेऊ. हे होते याची सीची क्षमता 12×72 आणि ए प्लस बीची क्षमता 6 गुणला 12 12×72 12 क्षमता आहे. ओके. आणि क्वेश्चन का म्हणते, पहिलं एनं 1 मिनिटं भरली, सीनं 2 मिनिटं भरली, पुन्हा एनं 1 मिनिटं भरली, असं करता करता 16 मिनिटामध्ये टाकी भरली. म्हणजेच 1 + 2 एकूण 3 मिनिटात टाकी किती भरताय, इथं करतो, 3 मिनिटात टाकी किती भरताय ते सांगतो. सीची कॅपॅसिटी 6 आहे, म्हणजे 2 मिनिटात 6 × 12 टाकी भरण प्लस ए 1 मिनिटात एक्स टाकी भरण. ठीक आहे. एची क्षमता आपण एक्स मानू सध्यापुरती, एची क्षमता आपण एक्स मानू. एक्स प्लस 12 टाकी भरतात 3 मिनिटात. एक्स प्लस 12 टाकी भरतात 3 मिनिटात. मी म्हणतो 3 × 5 = 15. 15 मिनिटात टाकी किती भरताय, गुणला 5, 5x प्लस 12×5 = 60. ओके, झालं इथपर्यंत क्लिअर. आता 16व्या मिनिटाला पुन्हा एक्स येईल आणि 1 मिनिटात पुन्हा 16व्या मिनिटामध्ये एक्स वाढून जाईल म्हणून 6x प्लस 60 एकूण टाकीची धारकता झाली. टाकी पूर्ण भरली म्हणजे 6x प्लस 60 टाकीची हे आहे धारकता म्हणा, की टाकीची पूर्णच्या पूर्ण कॅपॅसिटी आहे, टाकीची पूर्ण घनता आहे 6x प्लस 60, जे की आपण हेच काढलं होतं म्हणून हेच आहे ते 6x प्लस 60 तेच आहे. ओके. इथून तुमचे 6x निघते किती, 12 का, इथून x निघते 2. बस, ज्याची कॅपॅसिटी एक्सची 2 आहे. जर का ए प्लस बी 12 कॅपॅसिटी असेल, मग एची 2 असेल तर बीची किती राहील, ऑब्विसली बीची 10 राहणार 10. ओके. एची समजा 2 असेल तर बीची 10 राहणार, किंवा तेव्हाच तर 2 + 10 एकूण 12 कॅपॅसिटी क्षमता होणार तुमची. ओके. मग काय म्हणते प्रश्न, काय म्हणते तर वेगवान पाईपला टाकी एकट्याने भरण्यास किती मिनिटे लागतील. वेगवान पाईप कोणता आहे, तुम्ही म्हणाल सर हे 12वाला आहे, परंतु 12 मित्रांनो एक सिंगल पाईप नाही, इथे 2 पाईप आहे, ए प्लस बी आहे म्हणून याला सोडून द्या. हा सी पाईप 6च्या स्पीडनं भरतो, ए 2च्या स्पीडनं, बी 10च्या स्पीडनं टाकी भरतो. याला वेळ किती लागेल, भागिले 10. 7.2 आन्सर येत आहे मित्रांनो इथे. आणि आपल्या याच्यामध्ये 12 दिलं आहे, थोडं काहीतरी कुठेतरी मिस्टेक्स आहे इथे. ऑप्शन एकतर ऑप्शनमध्ये मिस्टेक्स असेल, 7.2 येत आहे ना. ठीक आहे. तर आन्सर तुमचं काय तर 7.2 आहे. 7.2 आहे. थोडं इथे काहीतरी मिस्टेक्स आहे, मला वाटतं ऑप्शनमध्ये मिस्टेक राहू शकते. वेगवान पाईप तर बीच आहे ना भाऊ.
ए आणि बी 36 दुने 72 आणि हे 7.2 येते. सी 12 मिनिटात म्हणते ना. ठीक आहे.